नमस्कार मंडळी. तर आज आपण आमच्या गावातील गणपती बघणार आहोत. कोणी कसं डेकोरेशन केलं सगळ्यांचे गणपती तुम्हाला दाखवतो, जेवढे गणपती गावामध्ये आहेत. तर चला आपण गणपती बघायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण पहिल्या घरात आलेलो आहे. मयूर भोसले यांचं घर आहे. त्यांनी गणपतीसाठी तुम्ही बघा इथे मयूरच्या घरी डेकोरेशन केलं आहे. थोडंसं सिंपल पद्धतीनेच केलं आहे, पण डेकोरेशन तुम्ही बघू शकता. आता आपण इथून दुसऱ्या घरामध्ये जाणार आहे आणि एक एक करून तुम्हाला मी सगळं डेकोरेशन दाखवणार गावामध्ये कसे करतात. तर चला आपण पुढच्या घरी जाऊया. तर मित्रांनो, हा दुसरा गणपती आहे भोसल्यांचा. तर तुम्ही बघू शकता इथे त्यांनी रेडीमेड अगदीच सगळा मातीने बनवून घेतलेला आहे. तर त्याच्या आतमध्ये त्यांनी वेल्या वगैरे टाकून आणि बाहेर साईडने लाईट लावून एकदम सिंपल साध्या प्रकारात डेकोरेशन केलं आहे. तर तुम्ही बघू शकता गणपतीचा मूर्ती पण छान आहे. तर आपण आता दुसऱ्या गणपतीकडे जाणार आहोत. आपण आता रिया चिनकडेच्या घरी आलो आहे. तिसरा गणपती आपला. तर तुम्ही बघू शकता एकदम साध्या पद्धतीने पाठी त्यांनी डेकोरेशनला एक कपडा लावला आहे व्हाईटवाला आणि वेळा लावला आहे. तर एकदम सिंपल आणि एकदम मस्त डेकोरेशन केलेलं आहे. बाप्पाची मूर्ती आणि त्याच्या खाली सगळं डेकोरेशन केलं आहे. तर आपल्या कोकणामध्ये अशा पद्धतीने डेकोरेशन केलं जातं आणि सजवले जातात. बाजूला एक तांब्याचा घडू बांधला आहे, त्याच्यावरती नारळ ठेवला आहे. तर मित्रांनो, आपण आता चौथ्या घरामध्ये आलो आहे. रोशन बुलट्यांचं घर आहे. तर तुम्ही पाहू शकता आता इकडे त्यांचं डेकोरेशन गणपतीसाठी त्यांची एक सेपरेट खोली आहे. तर इथे गणपती एक साईडला आणि त्यांचं घरचं देव आहे. तर गणपतीचं डेकोरेशन बघू शकता. त्यांनी इकडे वरती एक फोकस मारला आहे मागच्या बाजूने. ते एकदम गणपतीवर स्पॉट होतं आणि त्याने अशा प्रकारे सजवलं आहे. आतमध्ये मकरामध्ये कपडे वगैरे लावलेत आणि गणपतीची मूर्ती तुम्ही बघू शकता. आपल्या कोकणामध्ये असे वेगवेगळ्या, आता हे घोड्यावरती आहे, घोड्यावरती बसवलेली गणपतीची मूर्ती आहे. आणि असं अजून वेगवेगळ्या ह्याच्यात कोळी रूपामध्ये आणि अजून वेगवेगळ्या रूपामध्ये गणपतीच्या मूर्ती सगळ्यांनी बसवल्या आहेत. तर आपण एक एक करून सगळ्या बघूया. तर चला पुढे बघूया आपण. तर मित्रांनो, आपण आता पाचव्या गणपतीकडे आलो आहे. तर तुम्ही बघू शकता डेकोरेशन एकदम सिंपल पद्धतीने आणि कपडा चांगला यूज केला आहे हे करायला. आणि आतमध्ये तुम्ही पुढे फोकस करणं, आतमध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी असं क्लाउड्स वगैरे केलेत, स्टार्स केलेत, म्हणजे कॉटनने केलेत. तर आता त्याच्यामुळे डेकोरेशन खूप छान दिसतं. आणि त्यांनी LED लायटिंग पण लावले. आम्ही थोडं ऑफ केले ते व्हिडिओसाठी, कारण का ते कॅमेऱ्यामध्ये थोडंसं ब्लर होतं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो LED लायटिंग जरा ऑन करून. तुम्ही बघू शकता हे समोरून बघायला खूप छान दिसतंय. कॅमेरामध्ये थोडं शूट नसेल होत व्यवस्थित, पण खूप छान आहे. ब्लू लायटिंग आणि क्लाउड्स वगैरे आणि कपडा खूप छान आहे. तर आपण दुसरीकडे जाऊया आता सहाव्या गणपतीकडे आणि तुम्हाला दाखवतो तो या गणपतीचं डेकोरेशन वगैरे कसं. तर मित्रांनो, आपण आता 6व्या गणपतीचा शूट करत आहोत इथे. तो घरी आलो आपण चिनकट्यांचे, ते गणेश चिनकट्यांच्या इथे. तर बघू शकता तुम्ही, त्यांनी घराच्या बाहेरूनच डेकोरेशन चालू केलं आहे. तर इथे वेल्या वगैरे लावल्यात वेलकमसाठी आणि लायटिंग वगैरे केल्या आतमध्ये त्यांनी. बघू शकता तुम्ही सगळ्या बाजूला त्यांनी हॉलमध्ये केलं आहे आणि इकडे फिरवलं. तुम्ही मकर बघू शकता त्यांचा. त्यांनी मंदिर बनवलं आहे, रेडीमेड बनवलं आहे. तर त्याच्यामध्येच त्यांनी डेकोरेशन आतमध्ये केलं आहे. तर गणपतीची छानशी मूर्ती आहे आणि पाठी त्यांनी शिवलिंग बनवलं आहे, खूप सुंदर आहे. आणि त्यांचं डेकोरेशन बघा तुम्ही, पूर्ण घराला एकदम असं एकदम माहोल असं बनवलं आहे. चांगलं वाईब येईल अशी गणपतीची तसं बनवलं. तर मंडळी, आपण आहे ना सगळ्या गणपतींचा असं मोठी व्हिडिओ नाही बनवू शकत. तर मी तुम्हाला शॉर्ट एकदम छोट्या कंटेंटमध्ये दाखवेन सगळे गणपती. खूप गणपती आहेत गावामध्ये. तर आपण एक एक करून पुढे जाऊन बघूया. तर मित्रांनो, आज 7व्या गणपतीकडे आलो आपण घरामध्ये. तर तुम्ही बघू शकता एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने डेकोरेशन केलं आहे. खूप छान आहे. मूर्ती पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता.
तर मित्रांनो आता आपण 8वा गणपती बघणार आहोत. तर इथे थोडंसं डेकोरेशन असं थीम वाईज बनवलेलं आहे. तर आपण जाऊन बघूया आतमध्ये. बस का थीम बनवली आहे पूर्ण. आता आपण एवढे गणपती बघितले तिथे असं डेकोरेशन कोणती थीम नव्हती, नॉर्मल डेकोरेशनच होतं. तर इथे थोडी यांनी एफर्ट्स घेतले बनवायला. तुम्ही बघा तर त्यांनी थीम बनवली आहे, मासे वगैरे सगळं दाखवलं आहे आणि बोट बनवले आहे त्यांनी. आणि त्यांच्या गणपतीसाठी एक नाव लिहिलं आहे विधाता म्हणून. गणपतीसाठी खाली नाव लिहिलं आहे बोटवरती विधाता म्हणून. आणि बघू शकता पूर्ण त्याने डिटेलिंग केली आहे. तिकडे जाली लावली आहे, कोळी बांधव आहेत, ते कोळी महिला आहेत. आणि तिकडे एक मंदिर पण आहे त्यांच्या छोटासा बोटवरती. डिटेलिंग खूप छान केली आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन. 9व्या घरात आलो आहे आपण. लक्ष्मण खांबे यांचं घर आहे. तर आता त्याने डेकोरेशन बघा तुम्ही करू. गणपतीची सेपरेट रूम आहे. तर आता तुम्ही बघा डेकोरेशन खूप छान केलं आहे. खूप सारे वेली वगैरे डेकोरेशनच्या लावल्या आहेत आणि असं जंगलसारखा माहोल केला आहे त्यांनी गणपतीसाठी. आणि झूम कर ना गणपतीवरती. तुम्ही बघा गणपतीची मूर्ती खूप छान आहे. त्यांना हे सजवलं आहे, मूर्ती छान सजवलं, फेटा घातला आहे, फेटा धोती घालून खूप व्यवस्थित सजवलं आहे गणपतीची मूर्ती. तर असे प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी काहीतरी असं वेगवेगळं करतच असतं, तुम्ही पाहू शकता. तर कोकणात हे अशा प्रकारचे डेकोरेशन केले जातात. खूप गणपती असतात एकाच गावामध्ये. तर मित्रांनो आता आपण 10व्या घरात आलो आहे. तर आता इथे गणपतीची मूर्ती आपण बघू शकता. तर जोडकाने गणपतीची मूर्ती आहे इथे. आणि डेकोरेशन पण खूप छान केलं आहे, लायटिंग वगैरे खूप केली आहे. आणि मूर्तीवर झूम करणं जरा. तुम्ही गणपतीची मूर्ती बघा, खूप छान मूर्ती आहे आणि सजवलेली पण खूप छान आहे. फळं वगैरे लावून सगळ्यांच्या घरात अशाच प्रकारे काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने सजवत आहे. आणि वरती बघा, वरून शूट करणं पूर्ण मकराचं. तुम्ही बघा एवढं सगळं करतात, एवढी मेहनत असते. प्रत्येकजण आपापल्या घरी गणपती बसवतो आणि एवढी मेहनत घेत असतो. तर तुम्हाला कसं डेकोरेशन वाटलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण आता 10 गणपती बघितलेत, अजून 10-15 गणपती बाकी असतील. तर आपण जाऊया पुढे. 11व्या घरात आलो आहे. तर आपण या घरचा बाप्पा बघू. विजय यांचं गणपती आहे. तर त्यांनी असं जागा छोटी आहे बट त्यांनी मस्त डेकोरेशन केलं. तुम्ही पाहू शकता सजवलं आहे, वरती तोरण वगैरे लावले आहेत. आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता त्यांनी खूप छान प्रकारे बाप्पाला हार घातला आहे, फोकस वगैरे लावलं आहे. तर मंडळी आपण आता 12व्या गणपतीकडे आलो आहे. तर तुम्ही बघू शकता यांनी पंढरीची थीम केली आहे. आणि आपण आषाढी एकादशीला जे वातावरण असतं पंढरीत, तर त्याची पूर्ण थीम केलेली आहे. तर जवळ येऊन तुम्ही बघू शकता, कॅमेराजवळ घे ना, जवळ येऊन बघू शकता त्यांनी एकदम डिटेलिंग केली आहे थीममध्ये. वारकरी दाखवले आहेत, सगळं नाच वगैरे जे काय खेळ खेळतात देवाच्या पंढरीत गेल्यावरती वारीला, तर ते सगळं दाखवलं आहे इथे. आणि पाठी विठ्ठलाची हे केलं. आणि हे सगळं बोर्डपासून केलं आहे, खूप छान केलं आहे. आणि लायटिंग वगैरे त्याच्यावर जेवढी शोभेल अशी लायटिंग लावली आहे. आणि खरंच खूप छान डेकोरेशन केलं आहे. तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे. आमच्या कोकणात असे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करत असतात लोक. काही लोक सिम्पल करतात, काही लोक जरा क्रिएटिव्ह करतात. तर नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला कसं वाटलं हे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे डेकोरेशन कसं केलं आहे त्यांनी. आणि देवाची फुले यांच्या घरी पण. आता आपण 13वा गणपती बघतो. तर 13वा गणपती आहे हा आपला. तर मग इथे त्यांनी डोंगर दाखवले त्याचे आणि त्याला असं ग्रीन कलर केलं आहे डोंगरावर. आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर थोडं डोंगर हिरवंगार असतं, तर तसं वातावरण दाखवलं आहे त्यांनी. आणि वरती असं डेकोरेशनसाठी मस्त वेळा वगैरे केल्या आहेत त्यांनी. तर खूप छान आहे, सिम्पल असं डेकोरेशन आहे बट खरंच खूप छान आहे, मेहनत त्यांची पण. 14 नंबरचा गणपती बघायला आला आहे. आणि आपण काउंट करतोय ते याच्यासाठी की आपल्याला माहीत पडेल की टोटल आपण किती गणपती आमच्या वाडीमध्ये आहेत. आम्ही गावाला वाडीला गाव बोलतो, तर तुम्ही गाव समजू नका, ही आमची वाडी आहे, सवाणे वाडी. तर आपण बघू शकता आपण त्यांनी कसं डेकोरेशन केलं आहे. मस्त स्क्वेअर बॉक्स केले आणि त्याच्यात कापडांनी आणि फ्लावर्सने सजवल्या. तर झूम करून बघा, मूर्ती बघा गणपतीची एकदम छोटीशी आणि एकदम आकर्षक मूर्ती आहे. फोकसमुळे ते थोडंसं लायटिंग जास्त दिसते बट खूप छान केलं डेकोरेशन, एकदम सिम्पल पद्धतीने. मागे तुम्ही बघा मोराचे पीस लावलेत मागे एकदम होलला. आणि ती लाईट आपण चालू करून बघूया.